हे आहे शमीपत्राचं झाड. याचं रोप मी माझ्या आईकडून आणलं होतं. तर या रोपाचं महत्त्व असं आहे की या शमी वृक्षाला भगवान शंकर आणि भगवान शनिदेव यांचं प्रिय वृक्ष मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी शमी पूजन करण्याची परंपरा आहे आणि शमीचे पानं हे सोनं म्हणूनही एकमेकांना दिली जातात. महाभारतानुसार महाभारतामध्ये अर्जुनाने अज्ञातवासात आपली शस्त्र जी होती ती शमी वृक्षामध्ये लपवली होती. त्यामुळे शमी हे विजय आणि शौर्य आणि यशाचे प्रतीक म्हणून मानलं जातं. शमी पत्र अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते, शनी दोष कमी होतात आणि सुख समृद्धी मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. अधिक मास, अमावस्या आणि शनिवारी शमी पूजनचे विशेष मानले जाते. ॲक्च्युली जेव्हा मी हे लावलं होतं तेव्हा मलाही याचं एवढं महत्त्व माहिती नव्हतं. बट आई बोलली की शमीपत्र हे सगळ्या देवांना चालतं, सगळ्या देवांना तू हे वाहू शकते. जसं बेलपत्र हे शंकराला प्रिय आहे तसं शमीपत्र पण गणपती बाप्पा आणि शंकराला प्रिय आहे. म्हणून हे मी रोप वाढवलं आहे. बट सध्या तुम्ही बघू शकता की त्याच्यावर असा पांढरा असा रोग पडलेला आहे. तर मी त्याच्यावर आधी हळद टाकून बघितली होती, तरीही ते अजून कमी झालेलं नाही आहे. तर त्यासाठी मी एक नर्सरीवाल्याकडून एक स्प्रे आणलेला आहे आणि तो स्प्रे मी आता मारणार आहे. बघूया तो स्प्रे मारल्यानंतर त्यातलं हा रोग कमी होतो का. ॲक्च्युली याचे पानं खूप छान असे बहरलेले होते, खूप हिरवेगार झालेले होते आणि मोठे मोठे पानं होते याचे शमीपत्राचे. मी देवपूजा करताना रोज हे शमीपत्र वाहते. लोकल जे नर्सरीवाले असतात त्यांच्याकडून तुम्ही असा स्प्रे आणू शकतात आणि तुमच्याही झाडांवर जर असाच पांढरा रोग पडला असेल तर तो स्प्रे तुम्ही मारू शकता.